भारत देशाचं पंतप्रधान पद हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीनं आजपर्यंत भूषवलं नाही। मात्र पंतप्रधान देणारा एक मतदारसंघ महाराष्ट्रातला आहे आणि तो मतदारसंघ म्हणजे रामटेक। आणि याच मतदारसंघाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे, कारण रामटेकमधल्या काँग्रेसच्या प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्या होत्या रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राचा जो मुद्दा आहे तो सध्या गाजतोय। आणि पुन्हा एकदा रश्मी बर्वे या आता पोहोचलेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, म्हणजे त्यांनी याचिका दाखल जी आहे ती केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये। आपल्याला माहिती आहे की बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। मात्र उच्च न्यायालयानं समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली, पण निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करायला मात्र नकार दिला। आणि त्याप्रमाणे आज कम्प्युटर सिस्टीममध्ये जे दिसतंय त्याप्रमाणे खरं तर कोर्ट नंबर 3 आणि हे प्रकरण आहे हे 88 नंबरचं, म्हणजेच दुपारनंतर जेवण लंच ब्रेक नंतर कदाचित हे प्रकरण आज सुप्रीम कोर्टामध्ये येऊ शकतं। आपल्याला माहिती आहे देशाचे माजी पंतप्रधान PV नरसिंह राव हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा निवडून आलेले होते। 1984 आणि 1989 साली ते खासदार म्हणून याच मतदारसंघातून राजधानी दिल्लीमध्ये पोहोचलेले होते। महत्त्वाचं हेच आहे की उद्यापासून सुप्रीम कोर्टाला पुन्हा सुट्टी लागणार आहे, कारण सलग 4 दिवस ही सुट्टी असणार आहे। त्यामुळं रश्मी बर्वे यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळतो का हे बघावं लागेल। महायुतीकडून आपल्याला माहिती आहे रामटेकमध्ये राजू पारवे हे उमेदवार आहेत त्या ठिकाणी, आणि त्यांच्यासमोर रश्मी बर्वे यांचं आव्हान असेल असं सांगितलं जात होतं। मात्र प्रमाणपत्राचा त्यांचा जो सगळा घोळ झाला तो उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला होता। मात्र तिथंही न्याय न मिळाल्यानं अखेर रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। बघावं लागेल आज सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या याचिकेवर सुनावणी होते का आणि सुप्रीम कोर्ट याबाबत नेमकं काय निर्देश देतं। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।